गुड मॉर्निंग। तर आजचा ब्लॉग मी देवघर आवरण्यापासून घेते, कारण आज हरतालिका आहे। त्यामुळे म्हटलं सर्व देवघर आवरून घेऊ, देवघर स्वच्छ असं पुसून घेऊ, त्यानंतर देवांना नाणून वगैरे मग देवपूजा करू। दिवे वगैरे पण मला घासायचे होते। तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा। आता आजच्या हरतालिकेची पूजा आणि दुसऱ्या दिवशी लगेचच गणपती बाप्पा येणार। बाप्पा येणार याची लगबग तुमच्याकडेही चालूच असेल, तशीच लगबग आमच्याकडेही चालू आहे। डेकोरेशन कसं करायचं कसं नाही या सर्व गोष्टींवर विचार चालू आहे, पण अजून काही फायनल झालं नाही। आता पहिले म्हटलं आज हरतालिकेची पूजा वगैरे करून घेऊ, त्यानंतर निवांत बसून डेकोरेशनचा थोडासा विचार करू की कसा करायचा काय करायचा। तर सर्वात पहिले मी इथे दिवे वगैरे घासून घेतले आणि त्यानंतर लगेचच घर झाडून घेऊ म्हटलं। आता घर तर माझं पहिलं झाडलं गेलंच होतं, पण इथे हॉलमध्ये पिल्लू खेळत होता, तर त्याला काही छोटा मोठा खाऊ खायला दिला होता। आता लहान बाळ घरामध्ये म्हटल्यावर थोडंफार सांडवणार, काही गोष्टीचा कचरा होणारच, तर म्हटलं पुन्हा एकदा घर झाडून घेऊ आणि त्यानंतर घर पण पुसून घेतलं, कारण मला पूजा खालीच मांडायची होती। देवघरामध्ये तर काही एवढी जागा नाही आहे पूजा मांडायला, आणि हरतालिकेची पूजा ही थोडी मोठी असते, तर मला तरी असंच वाटतं की ती खाली बसून व्यवस्थित शांततेत पार पडली म्हणजे बरं। तर घरही मी पुसून घेतलं। त्यानंतर देवाचे काही ते भांडे वगैरे घासून घेतले होते, तर ते स्वच्छ कापडाने पुसून घेऊ म्हटलं, म्हणजे देवघरामध्ये देवपूजा करायला पण सोपं। तर मी इथे सर्व ते भांडे वगैरे पुसून घेत होती, दिवे वगैरे सर्व स्वच्छ असं पुसून घेतलं आणि देवपूजा करून घेतली। आता देवघरामध्ये मी सप्तशृंगी मातेचा जो फोटो ठेवते ना, तो आम्ही वणीला गेलो होतो मागच्या वर्षी की त्याच्या मागच्या वर्षी आम्ही वणीला गेलो होतो सप्तशृंगी गडावर, तर तेव्हा मी तो फोटो घेतला। आणि जी ही श्रीरामाची मूर्ती बघताय ना, ही माझा दादा अयोध्याला गेला होता आय थिंक, तेव्हा त्यांनी तिकडनं ही मूर्ती आणली आहे। तर मी सर्व देवांना फुलं वगैरे ठेवले, हळदी कुंकू वगैरे लावला आणि दिवा वगैरे लावून इथे मी साधी सोपी पूजा करून घेतली। पूजा झाल्यानंतर लगेचच मी हरतालिकेचं जे काही पूजेचं सामान असतं ते काढून घेऊ म्हटलं। आता पूजेचं सामान आणायला मी यांनाच पाठवलं होतं, कारण बाहेर पाऊस चालू होता आणि वेदला घेऊन जाणं काही शक्य नव्हतं। त्याच्यामुळे यांना म्हटलं की तुम्हीच हरतालिकेच्या पूजेचं जे काही सामान असेल, मी यांना लिस्ट करून दिली, तेवढं सर्व सामान घेऊन या। तर हे सर्व व्यवस्थित सामान घेऊन आले। पण इथे कसं आहे, नाशिकला खूप छान फुलं भेटत होती। इथे पूजेच्या दिवशी मला फुलं म्हणजे एवढे काही छान भेटले नाही, मिळाली पण बऱ्यापैकी फुलं त्याच्यामध्ये खराबच होती, सुकलेली वगैरे। आणि जे काही ओटीचं सामान असतं ते सामान तर भेटलं, पण जे मोठं सामान असतं त्यात ब्लाऊजचा पीस वगैरे असतो, तर तेही मला भेटला नाही। आणि त्यानंतर जे गणपती बाप्पासाठी जी पुडी असते त्यात जानवं पण असतं, खारीक खोबरं सुपारी हळकुंड ते सर्व एक पुडी असते, त्या पुडीमध्ये इथे जानवं तर नव्हतंच, फक्त ते खारीक खोबरं वगैरे तेच होतं, त्याच्यामध्ये जानवं नव्हतं। त्यामुळे बऱ्यापैकी सामान मला सेपरेट घ्यावं लागलं। आता गणपती बाप्पा उद्या बसताय, तर गणपती बाप्पाच्या पूजेसाठी जे काही सामान लागणार होतं तर ते सामान ते आजच घेऊन आले होते, म्हणजे उद्या धांदळ उडायला नको। त्यानंतर मी छान अशी तयार झाली। ही जी हिरवी साडी बघताय ती साडी माझ्या डोळ्या जेवणाची आहे, तीच साडी मी आज नेसली होती। सुंदर असा मेकअप केला, साधी सिंपल तयार झाली आणि त्यानंतर पूजा करायला घेतली। आता असं म्हणतात हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूचीच पिंड काढता, पण माझ्याकडे वाळू नव्हती, त्याच्यामुळे मी मातीचीच पिंड काढू म्हटलं। मग मी झाडं लावलेली, तर त्या कुंडीमधून थोडीशी माती घेतली, त्या मातीचीच पिंड इथं तयार केली आणि पिंडीसमोर एक छोटासा नंदी काढला। त्यानंतर पार्वती माता आणि पार्वती मातेची मैत्रीण म्हणजे सखी काढली। मी गेल्या 2 वर्षी ज्या देवीच्या मूर्त्या भेटतात ना, त्या मूर्त्या घेतल्या होत्या आणि त्यांना पुजलं होतं, पण यावर्षी मी काही त्या मूर्त्या घेतल्या नाही। यावर्षी मी मातीची सखी आणि पार्वती काढली। त्यानंतर पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वात पहिले स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं, कारण असं म्हणतात पूजेला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा, मगच पूजा चालू करायची। त्यानंतर दिवा वगैरे लावून घेतला आणि पूजेला सुरुवात केली। आता पूजा करताना प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, कोणी आपल्या पद्धतीने करतं, कोणाकडे कशी पूजा केली जाते त्या पद्धतीने करतं। तर मी दरवर्षी ज्या पद्धतीने पूजा करते त्याच पद्धतीने ह्या वर्षीही पूजा करणार आहे। आता कोणतीही पूजा सुरू करण्या अगोदर सर्वात पहिले गणपती बाप्पाची पूजा केली जाते।
पण हरतालिकेची पूजा करायला बसण्या अगोदर माझी देवघरातली पूजा झाली होती, तर तिथे माझी गणपती बाप्पाचीही पूजा झाली होती. तर तिथून मी गणपती बाप्पा न उचलता इथे हरतालिकेची पूजासाठी मी एक छोटी सुपारी घेतली गणपती बाप्पा समजून, आणि त्या सुपारीला मी शुद्ध पाण्याने स्नान घातले. त्यानंतर पंचामृताने स्नान घातलं आणि परत शुद्ध पाण्याने स्नान घालून एक विड्याचं पान ठेवलं, आणि त्यानंतर त्या विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ती सुपारी ठेवली. सुपारीला हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर त्या सुपारीला फूल ठेवलं आणि गणपती बाप्पाला दुर्वा लागतात तर दुर्वा ठेवल्या. त्यानंतर गोड खोबऱ्याचा प्रसाद दाखवला, त्याभोवती थोडंसं पाणी फिरवलं. मग हरतालिकेच्या पूजेला सुरुवात केली. आता तुम्हाला माहितीच असेल हरतालिका पूजेची कथा देवी पार्वतीच्या कथेवर आधारित आहे. पार्वती मातेला भगवान शंकरासोबत लग्न करायचे होते, पण तिच्या वडिलांनी म्हणजेच राजा हिमावत यांनी पार्वती मातेचा विवाह भगवान विष्णूंशी लावायचं ठरवलं. त्यावेळी पार्वती माता खूप निराश झाली. मग तेव्हा तिच्या मैत्रिणींनी पार्वतीचं अपहरण करून तिला एका घनदाट जंगलात नेले. तिथे पार्वती मातेने कडक तपश्चर्या केली आणि शंकरांना प्रसन्न केले. मग त्यांचा विवाह पार पडला. पार्वती मातेला तिच्या मैत्रिणींनी पळून नेले म्हणजेच हरित केलं आणि तिला आलिका असं म्हटलं, म्हणून ह्या पूजेला हरितालिका असे नाव पडले. त्यानंतर इथे मी जी पिंड काढली होती त्या पिंडीला मी वस्त्रमाळ ठेवली. पिंडीला हळदी कुंकू लावत नाही म्हणून पिंडीला मी भस्म लावला, थोडेसे अक्षदा वाहिले. त्यानंतर पिंडीला बेल वाहून फूल ठेवलं, तसेच नंदीलाही फूल ठेवलं आणि त्याचबरोबर पार्वती मातेला आणि तिच्या सखीलाही फूल ठेवलं. त्यानंतर पाटावर एक विड्याचं पान घेतलं आणि त्यावर थोडेसे अक्षदा टाकून हळकुंड, बदाम, खारीक, खोबरं हे सर्व ठेवलं. इथे मी 1 रुपयाचं नाणं ठेवायचं विसरले होते, पण ते नंतर मी ठेवलं होतं. त्यावर हळदी कुंकू लावला आणि जे ओटीचं सामान आणलेलं असतं ते ओटीचं सामान मी पार्वती मातेला ठेवून घेतलं. त्यालाही हळदी कुंकू लावला. नंतर पिंडीला मी धोत्र्याचं जे फळ असतं ते वाहिलं. आता धोत्र्याचं फूल मला काही मिळालं नव्हतं, मग मी धोत्र्याचं फळच वाहिलं आणि जे पत्रे आणलेले असते ते पत्रे ठेवली. पत्रीवरही मी अक्षदा टाकली. आता पिंडीला हळदी कुंकू लावत नाही म्हणून मी पत्रीला काही हळदी कुंकू लावली नाही, त्यावर एक फूल ठेवलं. त्यानंतर धूप लावला, अगरबत्ती पूजेभोवती ओवाळून घेतली आणि त्यानंतर जे पंचामृत बनवलेलं होतं ते पंचामृत तिथे ठेवलं. पूजा केली. तर पूजेला नैवेद्य म्हणून मी इथे काही फळं ठेवले, त्याभोवती पाणी फिरवलं आणि नंतर हरतालिकेची आरती करून घेतली आणि नमस्कार करून मी माझी हरतालिकेची पूजा संपन्न केली. आता रात्रीचे वाजले 12:15. इथे 12:15 वाजता आम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायला घेतलं. नेहमी पिल्लू 10:30 ते 11च्या दरम्यान झोपून जातो, पण ह्यावेळेस त्यालाही गणपती बाप्पाचं डेकोरेशन करायचं होतं की काही हे त्यालाच माहिती. तर तो 12:15 वाजले तरी झोपला नाही, जागाच होता आणि आमच्यामध्ये लुडबुड करत होता. आम्ही जे काही डेकोरेशनची तयारी करत होतो तर त्याच्यामध्ये त्याला खेळायचं होतं, ते जे काय पाईप असतात ते ओढायचे होते, असं त्याचं सगळं काही चाललेलं होतं. नंतर आम्ही 1 वाजता फायनली त्याला झोपवलं आणि त्यानंतर राहिलेलं डेकोरेशन पुन्हा करायला घेतलं. तर साधं सिंपल आम्ही डेकोरेशन केलं. पूर्ण डेकोरेशन हे तुम्हाला गणपती बाप्पाच्या व्हिडिओमध्येच बघायला मिळेल. तर फायनली आमचं 2:30 वाजता डेकोरेशन पूर्ण झालं. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.